नागपुर महानगर पालिका के चुनावों को लेकर भारतीय जनता पार्टी ने शहर के इच्छुक उम्मीदवारों की चयन प्रक्रिया प्रारंभ कर दी है। नागपुर के 151 वार्डों में 4 प्रभाग प्रणाली से होने वाले इस चुनाव के लिए अब तक 1489 उम्मीदवारों ने भाजपा में अपनी उम्मीदवारी प्रस्तुत की है। कुछ वार्डों में केवल 5 जबकि कुछ वार्डों में 30 उम्मीदवार अपनी किस्मत आजमा रहे हैं। भाजपा के नगर अध्यक्ष दयाशंकर तिवारी के अनुसार इस बार पार्टी अनुभव और नवीन ऊर्जा का संतुलन बनाए रखते हुए कुछ नागपुर से पूर्व नगर सेवकों के साथ युवा उम्मीदवारों को भी अवसर देगी। उन्होंने ये भी बताया कि महायुति में सीटों का वितरण पिछली बार जीती गई सीटों के आधार पर किया जाएगा। यदि किसी वार्डों में अधिक उम्मीदवारों की मांग होगी तो अंतिम निर्णय पार्टी के वरिष्ठ नेता लेंगे। उत्तर नागपुर में आगामी नगर निगम चुनाव की राजनीति अब और सक्रिय और गर्म होती दिखाई दे रही है। साथ ही आज नागपुर के नामांकन दर्ज उम्मीदवारों से खास बातचीत की गई है। हे बघा, मी प्रभाग क्रमांक 18 अ मधनं ओबीसी प्रभागातून पक्षाला उमेदवारी मागितली आहे। मागील 1997 पासनं मी पक्षाचं काम करत आहे। मी पक्षाचे अनेक पदं भूषवलेले आहे। मी 3दा याच्यामध्ये मध्य मंडळामध्ये उपाध्यक्ष म्हणून माझ्याकडे जबाबदारी होती। त्याच्यानंतर माझ्याकडे मी बूथ प्रमुख म्हणूनही काम केलं। मी शक्ती केंद्र प्रमुख म्हणूनही काम केलेलं आहे। माझी अशी इच्छा आहे की आतापर्यंत मी उमेदवारी नव्हती मागितली। 2 टर्मला माझी इच्छा झाली असतानाही मी उमेदवारी नाही मागितली। यावेळेस पक्षाला उमेदवारी मागितली तरी माझी इच्छा आहे की पक्षाने मला उमेदवारी द्यावी। काय कारण असं आहे की मी फार वर्षापासून पक्षाचं काम करत आहे आणि मी अजूनपर्यंत माझी पक्षाविषयी निष्ठा ही कायम ठेवलेली आहे। नेहमीच मी पक्षाबद्दल निष्ठा कायम ठेवत आलो आणि पुढे यावेळेस जरी मला नाही भेटली तरी मी पक्षाचं फुल फ्लॅशमध्ये काम करीन, बस एवढा शब्द देतो। पक्षा प्रभागामध्ये वर्क म्हणजे कार्य करत आलेलो आहो। प्रत्येक इलेक्शनमध्ये मीटिंगा लावणे, मोठ्या मोठ्या सभा घेणे, पक्षा प्रत्येक इलेक्शनमध्ये काम करणे, सामाजिक कार्यक्षेत्र चांगलं आहे माझं। मी मंडळामध्ये काम केलेलं आहे, वस्तीमध्ये नाव आहे, म्हणून त्या हिशोबाने पक्षाने मला देण्यात यावी तिकीट। मी उमेश गजानराव साठवणे प्रभाग क्रमांक 18 मधनं तिकीट मागत आहे। माझं नाव संजय लक्ष्मणराव कृष्ण, प्रभाग 18 मधून ओबीसी प्रवर्गातून मी तिकीट मागितलेले आहे। मी 1984 पासून भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे। अनेक पदं भूषवलेले आहे आणि पार्टीने दिलेल्या प्रत्येक जे काही कार्य दिलेलं आहे ते प्रामाणिकपणे सांभाळलेलं आहे। अजूनही माझं कार्य सुरूच आहे आणि हे जे मी काही वर्क केलेलं आहे सामाजिक म्हणा आणि प्रत्येक याच्यात वैद्यकीय क्षेत्रात कार्य केलेलं आहे। परत जे काही पार्टीचे आलेले कार्यक्रम असतात ते राबवलेले आहे आणि एक कार्यकर्ता म्हणून मी तिकीट मागितलेली आहे। मी मध्य मंडळामध्ये उपाध्यक्ष म्हणून 2-3 वेळा होतो। आताही मी सध्या कार्यरत उपाध्यक्ष म्हणून आहे आणि माझ्याकडे 4 बूथची जबाबदारीसुद्धा आहे आणि पक्षात शक्ती केंद्र प्रमुख म्हणून आणि जे काही कार्यक्रम असतात, जे काही जसं पक्षाकडून आलेले जे विकासाचे कार्य आहे ते प्रत्येक म्हणजे आमच्या प्रभागामध्ये आम्ही ते अवलंबून करतो। त्या कार्यात समोर प्रभागाचा विकास करू आणि एक शैक्षणिक चांगली एक मोठी लायब्ररी उभारायचा प्रयत्न आहे आणि तसेच आमच्याकडे सध्यांतरी असे फार मोठे प्रॉब्लेम्स नाहीत आणि किरकोळच प्रॉब्लेम आहे आणि जे काही जनतेचे जनाधारांचे जे मेडिकलचेच कामं असतात, काही येतात लाडली महिन्यांचे ज्या योजना आहेत सरकारी योजना त्या राबवण्याचा प्रयत्न करू आणि प्रामाणिकपणे करू। मी उमेदवारी 18 म्हणजे ओबीसी या गटातून मागितलेली आहे। मागील 37 वर्षापासून मी सूरज दिवाकर ढोमणे नवी शुक्रवारी इथे राहणं आहे। मी मागील 37 वर्षापासून भारतीय जनता पक्षाची मी जुळलेलो आहे आणि बरेचसे पार्टीच्या संघटनात्मक पदावरती काम केलेलं आहे आणि मागील 20 वर्षापासून माननीय प्रवीणजी डटके अगोदर ते नगरसेवक होते, आता आमदार झालेले आहेत आणि हा जो 9 वर्षाचा जो स्पॅन पडलेला आहे 2 इलेक्शनमध्ये त्याच्यामुळे यावेळेस कार्यकर्त्यांची गर्दी जास्त वाढलेली आहे। निश्चितच पक्षश्रेष्ठीलाही तिकीट वाटताना या सगळ्या गोष्टीचा त्रास होणारच आहे, परंतु पक्षांना एकच विनंती आहे की जे खरोखरच कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडे आपण सर्वांनी लक्ष द्यावं आणि
जो उचित कार्यकर्ता आहे त्याला योग्य ते त्याच्या कार्याला बघून त्याला तिकिटीच्या बाबतीमध्ये न्याय देण्यात यावा. तिकीट मिळो या न मिळो आपल्या समोरचं कार्य करा. तिकीट नाही मिळालं तरी संघटनात्मक काम तर करूच. कधी अशी भूमिका राहिली नाही की मी विरोधात जाऊन काम करायचं, परंतु काही थोडी नाराजी असते की बा आपण कुठेतरी डावलल्या जात आहोत, कधी कोणत्या निकषामध्ये कधी कोणत्या निकषामध्ये. तर एक कार्यकर्ता म्हणून निकषाचा जेव्हा विचार केला आणि अभ्यासू कार्यकर्ता म्हणून जर विचार केला तर कदाचित माझा जेवढा जो अनुभव आहे जो संपूर्ण प्रभागामध्ये महाल मंडळामध्ये म्हणा किंवा मध्य नागपूरमध्ये भरपूर प्रवास राहिलेला आहे. प्रत्येक कार्यकर्त्यांची आता मन की बातचा प्रमुख आहे मी. महाल मंडळाचा जवळपास 80 बूथमध्ये माझा प्रवास असतो. तर त्यामध्ये प्रत्येक कार्यकर्त्यांशी माझं जवळीक आणि सामंजस्याचं नातं राहिलेलं आहे. कधीच कोणत्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये राहायचं नाही. पक्षाने जे काम म्हटलं ते निमूटपणे करायचं असाच संपूर्ण प्रवास राहिलेला आहे. आणि सामाजिक कामामध्ये गरब्याच्या माध्यमातून, मुलांना पुस्तकाच्या, न्यू गोल्डन युग क्रीडा मंडळाच्या माध्यमातून, सामाजिक जीवनामध्ये समाजाच्या माध्यमातून राष्ट्रीय पातळीपर्यंत काम करीत असतो. भारत देशामध्ये संपूर्ण भाजपाच्या विचारसरणीचा प्रसार करत असतो. हा सुद्धा माझा एक कामाचा भाग राहिलेला आहे. प्रेक्षक बंधू नमस्कार. यावेळेला कारा न्यूजची टीम भारतीय जनता पार्टीच्या त्या कार्यालयामध्ये ज्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जोरात सुरू होणार आहे आणि ही निवडणूक जिंकण्याकरता प्रत्येक पक्ष आपापली बांधणी करत आहे. त्यांना चांगल्यातले चांगले नगरसेवक हवे आहेत जे आपल्या प्रभागाचा सर्वांगीण विकास करतील आहे आणि या जनतेसाठी एक चांगली ताकद या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळणार आहे. आणि याकरता म्हणून आज उमेदवार जे आलेले आहेत आपण थोडं सचिन पॅन करून सगळ्यांना दाखवा. या इथं सुरुवात करा की हे प्रभाग 20, 21 आणि या 22 प्रत्येक प्रभागातून या महिला आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून इथे आलेल्या आहेत. काहींचे इंटरव्ह्यू झालेले आहेत, काहींचे इंटरव्ह्यू व्हायचे आहेत. आपण सर्वांकडे जाऊया आणि आपण सर्वांशी थोडी तरी बातचीत करूया. काय सांगाल? नमस्कार, माझं नाव योगिता सुकराज कुंभारे आहे. मी प्रभाग 20 मधनं उमेदवारी मागितलेली आहे. वर्ग ओबीसी आहे माझा. का म्हणून तुम्हाला उमेदवारी देण्यात यावी? मी नवीन शिक्षित आणि नवीन मुलगी आहे. मला माझे नवीन विचार घेऊन यायचे, माझ्या प्रभागाचा विकास करायचा आहे, त्यासाठी मला तिकीट द्या. नमस्कार, माझं नाव प्रतिभा सुरेंद्र सावरकर आहे. मी प्रभाग 20 मधली आहे. मी इच्छुक उमेदवारासाठी तिकीट मागितली. मी सौ उषा प्रमोद बेले, प्रभाग 20 ओबीसी क मधून उमेदवारी मागत आहे आणि ती उमेदवारी मिळाल्यानंतर मी नक्कीच प्रयत्न करीन. मैं कविता अजय ठाकरे, प्रभाग 19 ओबीसी से हमने अपना नामांकन भरा हुआ है और हमने कार्य किया है प्रभाग में काफ़ी. हम चाहते हैं कि हमको सपोर्ट मिले. नमस्कार, मी कल्पना मिलिंद मानाप्रभे 20 क मधनं मी लढत आहे. यावर्षी म्हणजे पहिल्यांदा ओबीसीचं आरक्षण मिळालेलं आहे तर द्यावं, बस हीच विनंती. मी मंदा वसंतराव शिंदे, प्रभाग 20 मधून यानी की काम करणार आहे. आता नवीन मी जॉईन झाली आहे. सौ सरोज चंद्रशेखर पेशकर, प्रभाग 22 मधून उमेदवारी मागितली आहे आणि मला तिकीट मिळावं अशी इच्छा. पौर्णिमा पराग मेंढी 22. यावेळेला भोसले मॅडम सुद्धा आहेत. सर्वच इथे जे महिला आहेत ह्या सर्व चांगल्या आहेत, याच्यात डाऊट नाही. एकापेक्षा एक सरस अशा आहेत. प्रत्येक आपल्या कार्यामध्ये काही ना काही एक विशेषता प्रत्येकाची असते. या ठिकाणी ज्या उपस्थित महिला आहेत यांच्यामध्ये असेल. भोसले मॅडम सुद्धा आपल्यासोबत आहे, आपण त्यांना विचारूया. तुम्ही आज फॉर्म भरायला इथे आलात, नेमकं कुठल्या बेसवर तुम्हाला असं वाटतं की सीट मलाच मिळायला पाहिजे? तुम्ही जो मला प्रश्न केला की सीट मलाच मिळायला पाहिजे असा माझा आग्रह नाही आहे. मी भारतीय जनता पक्षाची कार्यकर्ता आहे आणि पक्ष हा संघटनेवर चालणारा पक्ष आहे. संस्कृती व परंपरा जपणारा हा आमचा पक्ष आहे. पक्ष जो उमेदवार ठरवून आम्हाला देईल त्या उमेदवाराच्या सोबत आम्ही सर्व मिळून काम करू आणि त्याला निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही घेऊ. खिलाडी वृत्ती कशाला म्हणतात? तर खिलाडी वृत्ती, खेळाडू वृत्ती अशा विचारांना म्हणतात. खरंच एकदा ताईसाठी जोरदार टाळ्या वाजवल्या तर हरकत नाही आहे, कारण निवडणुकीचा मामला जरी असला तरी. ताई, तुम्हाला काय वाटतं? माझं नाव रेखा निमजे, प्रभाग 20 मधून मी उमेदवारी मागितलेली आहे आणि 35 वर्षापासून पक्षाचं काम प्रामाणिकपणे करते आहे. समोरही जर संधी दिली तर मी प्रामाणिकपणे पक्षाचं काम करील, हीच माझी इच्छा आहे आणि शुभेच्छा पण तुमच्याकडून इच्छित आहे. आणि सौ किरणताई नामदेवराव बांगडे, मी 35 वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत आहे. माझी अशी इच्छा आहे की पक्षाने तिकीट द्यावी और मला संधी द्यावी काम करायची, हेच माझी इच्छा आहे. मी सौ गीता दीपराज पार्डेकर, प्रभाग 20 मधून तिकीट मागितली आहे ओपन मधून
आणि मी 30-35 वर्ष झाले मी पक्षामध्ये काम करते आणि आताही करतच आहे आणि माझी नागरिकांची आणि जनतेची काम करायची संधी मिळाली पाहिजे. नमस्कार, मी पुष्पा लक्ष्मण पाठराबे. गेल्या 25 वर्षापासून भारतीय जनता पक्षामध्ये कार्यरत आहे आणि यावेळेस मी 2025 मध्ये तिकीट मागण्याचं. मी शुभांगी सुभाषराव दातीर, प्रभाग 20 मधून फॉर्म भरलेला आहे आणि 25 वर्षापासून कार्यकर्ता आहे. मी रेखा राजू कनोजिया, प्रभाग 20 मधून तिकीट मागितलेली आहे आणि मी जनतेसाठी चांगले कार्य करेल ही माझी इच्छा आहे. मी सारिका विजय खंडे, प्रभाग 20 मधून ओबीसी साठी तिकीट मागितलेली आहे. मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून प्रभागाचं काम करेन. तर अशा प्रकारे आपण सर्व महिलांशी बातचीत केली आणि सर्व महिलांनी हे सांगितलेलं आहे की प्रत्येक जण काम करण्यासाठी, विकास करण्यासाठी सर्व तयार आहेत. गेली अनेक वर्षांपासून संघटनेच्या बांधणीकरता म्हणून एक मजबूत जी शक्ती पाहिजे असते आज या महिलांच्या रूपानं या छान पक्षाला अशी मिळालेली आहे. सर्वच पक्ष छान आहेत, सर्वच महिला छान आहेत, सर्वांचे कार्य छान आहेत. मात्र उमेदवारी कोणाला द्यावी आणि कोणाला देऊ नये किंवा त्यांना पुढच्या वेळेला कसं तयार करता येईल या दृष्टिकोनातून तिथे जे परीक्षक मंडळ आहे त्यांच्यात किंबहुना हे सुरू असावं असं म्हटलं तर वावगं ठरू नये. नागपूरच्या भारतीय जनता पार्टी पक्ष कार्यालयातून कॅमेरा पर्सन सचिनसह संजय मिरे, कारा न्यूज, नागपुर. नागपुर वालों, स्वाद का सबसे बड़ा धमाका अब आपके शहर में श्री हरिनगर नंबर 1 मानेवाड़ा बीसा रोड पर स्थित अतिथि रेस्टोरेंट में आपको मिलेगा 249 का फूड सिर्फ 199 में. अनलिमिटेड वेज बुफे थाली. सोचिए, एक ही थाली में इंडियन एंड चाइनीज स्टार्टर्स, फुल मेन कोर्स एंड डेजर्ट्स, वो भी अनलिमिटेड. तो दोस्तों, परिवार और मेहमानों के साथ आइए और बनाइए हर लम्हा यादगार. तो नागपुर वासी तैयार हो जाइए. अतिथि रेस्टोरेंट, जहां हर ग्राहक है परिवार का हिस्सा. टेबल बुकिंग के लिए कॉल करें 9860603713 पर.